मला भजी येत नाही म्हणून माझ्या नवऱ्यानं आज भजी बनवायला घेतली. मी खूप लकी आहे की मला असा नवरा भेटला आणि खरंच खूप खूप सारं थँक्यू देवाला असा नवरा द्यायला. संसार तेव्हा सुखाचा होता जेव्हा तुम्ही एकमेकांना समजून घेता, एकमेकांची रिस्पेक्ट करता, एकमेकांच्या विचाराचा किंवा वयाचा आदर करता, तेव्हाच तो सुखाचा संसार होता. आम्ही दोघं खुश राहण्यामागचं हेच कारण की आम्ही दोघं एकमेकांना समजून घेतो. आमच्यात भांडणं झाली ना तरी आम्ही कधीच तिसऱ्याला शामील करत नाही. जे काय आहे ते दोघातच मिटवतो आणि सगळ्यांनी असंच केलं पाहिजे. तिसऱ्याला कशाला मध्ये घ्यायचा? संसार तुमच्या दोघांचा. तुम्ही दोघं संसार करणार, भांडणार तुम्ही दोघं. कशाला तिसऱ्याला मध्ये घ्यायचं बरं? त्यामुळे एकमेकांना समजून घ्या आणि चांगला संसार करा. हाच माझी इच्छा आहे. जसं आम्ही करतोय तसंच तुम्ही पण खुश राहावा. मी जे यूट्यूबला व्हिडिओ वगैरे बनवते, जेवढे माझे कष्ट आहेत त्याच्या दुप्पट माझ्या नवऱ्याचे कष्ट आहेत. कारण की 50 फॉलोवर करण्यासाठी माझ्या नवऱ्यानं खूप कष्ट घेतलेले आहेत. त्यांनी त्यांच्या कामावर, त्यांच्या मित्रांना, सगळ्यांना माझ्या यूट्यूबची लिंक, पेजची लिंक पाठवली. सगळ्यांना सबस्क्राईब करायला लागलं का तर माझे 50 फॉलोवर्स वाढावे आणि माझं वॉच टाईम पूर्ण व्हायसाठी मला लाईव्ह भेटावं म्हणून. म्हणजे बघा किती साथ आहे. एका बाईला काय पाहिजे असतं तिच्या नवऱ्याकडून? त्याची साथ, त्यानं केलेली रिस्पेक्ट, हेच माझ्या नवऱ्याकडून मला भेटतं. तर चला सगळ्यांनी असं सुखात नांदा, बाकी काही नको असेच देवाला मी प्रार्थना करीन. आणि आमच्या नात्याला नजर लावू नका. सगळ्यांनी एकमेकांची रिस्पेक्ट करा आणि सुखात नांदा. आमच्या गावचे आता पारायण चालू होऊन आज 3रा दिवस आहे. आज समाप्ती होती, म्हणजेच आज पारायण संपणार होतं, काला होता. त्यासाठीच आम्ही इथं आवरून निघालेलो होतो. माझी मैत्रीणसुद्धा आलेली आहे, तुम्ही बघितलंच असेल. सगळ्यांना इथं बाय बाय केलं आणि आम्ही निघालो गावाला. तिचा पण मुलगा लहान आहे, शाळेत जातो, त्यामुळे तिला कुठं जाता येत नाही. तिला माझं गाव बघायचं होतं, त्याचबरोबर नातेवाईकांना पण बघायचं होतं. म्हणून तिला म्हणलं ये जत्रेला सगळे येतात, त्यामुळं तू आता आलीस तर सगळे तुला बघायला भेटतील, सगळ्यांना भेटायला पण मिळेल तुला म्हणलं. त्यामुळे मी तिला बोलवून घेतलेली होती. आणि लहान पोरं असले की गाडी पाहिजेच, कारण की गाड्यांचा खूप प्रॉब्लेम असतो इकडं. त्यामुळे मला काही टेन्शन नव्हतं. मग काय गाडी काढली आणि निघालो भरून. लाडूला सुद्धा खूप मजा येत होती गाडीवर बरं का. तिला काही जास्त कुठं जायला भेटत नाही, त्यामुळे बेकरीमध्ये थांबलो पोरांना चॉकलेट घेण्यासाठी. आणि माझ्या लाडूबाईला काय अशी हाव नाही आहे की मला हे पाहिजे ते पाहिजे म्हणून ती गप बघत थांबलेली. तिला दिलं कीच ती घेती. घरात किती पण आगाऊपणा करो पण बाहेर ती शांत असते. मग दोघांना चॉकलेट सुद्धा घेतलं इथं. आम्ही जाईपर्यंत दिंडी खाली आली होती आणि पारायण सुद्धा चालू झालेलं होतं बरं का. पहिला आम्ही घरी गेलो, म्हणलं मग नंतर मंदिरात जाऊ. आणि आमच्या कोंबडीनं बघा कसे छान छान पिल्लं पण दिले. लाडूला आजोबांना भेटायचं होतं म्हणून आम्ही पहिला आजोबांना भेटलो. आणि हा आहे माझ्या नंदाचा लहान मुलगा मनू, जो की आता 10वीला आहे, तो सुद्धा आला होता. आम्ही घरी होतो तेव्हाच दिंडी खाली आलेली होती. आणि त्याच्याबरोबर दिंडी जेव्हा खाली येते ना तेव्हा खूप छान फुगड्या वगैरे खेळतात, बायकांचा नाच होतो. असं महाराजांबरोबर ते ढोलकी वगैरे वाजवतात आणि बायका त्याच्यावर गोल फिरून जिम्मा फुगडी वगैरे असतात ना, ते सुद्धा खेळलं जातं. ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो सेपरेट व्हिडिओ मी टाकीन बरं का. आणि आम्ही घरी जाऊन आलेलो होतो, कारण की आम्हाला परत आम्ही खाली आलो की डायरेक्ट घरी जाणार होतो. वरती सारखं येणं जाणं खूप वर घर आहे, त्यामुळे आम्हाला काही येणं जाणं सारखं जमणार नव्हतं. आणि माझ्या मैत्रिणीला पण लवकर घरी जायचं होतं, सातारला जायचं होतं तिला. त्यामुळं काय आम्ही जास्त वेळ थांबणार नव्हतो. पटकन पारायण झालं, दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघणार होतो. त्यासाठीच आम्ही पहिला वर गेलो घरी जाऊन भेटून लाडूला भेटून वगैरे आणलं. आणि खाली येऊपर्यंत बघा कशी हंडी वगैरे फोडायची चालू होती. खूप छान पारायणाचा कार्यक्रम असतो. म्हणलं लाडूला पण दाखवायचं. माझी लाडू तर बघा कशी छान एन्जॉय करते, नाचते सुद्धा. म्हणजे हे सगळं तिच्यासाठी नवीन होतं. तिला काही मी सांगितलं नाही तरी ती स्वतःहून करत होती. त्यासाठी मला खडूस नेहमी सांगत असतात की तिला अशा कार्यक्रमांमध्ये ने, कारण की आपली शेवटची पिढी आहे, जिला हे सगळं म्हणजे पारंपरिक ज्या काही गोष्टी आहेत आपली मराठी संस्कृतीमध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे ना, आपण पोरांना शिकवलं पाहिजे असं खडूसचं म्हणणं आहे. त्यामुळे मला ते सारखं म्हणत असतात की भगवद्गीता आहे आपल्या घरात, ती वाचून दाखवत जा. तुला संस्कृत येत नसेल तर फक्त मराठीमध्ये जे भाषांतर आहे ते त्यांना अर्थ त्यांना समजून सांग, वाचून दाखव. रामायण मोबाईलला लावून त्यांना ऐकव. पण खडूसला जेव्हा सुट्टी असते ना तेव्हा ते महाभारत आहे ना लाडूला वाचून दाखवतात, स्वतःसुद्धा वाचतात. त्यांना त्यात आवड आहे. आणि खरंच आहे, जर आपण आपल्या पोरांना शिकवलं नाही, सांगितलं नाही तर त्यांना आपली मराठी संस्कृती कळणारच नाही. आणि खूप काही आहे आपल्या पोरांना शिकवण्यासारखं. आता मलाच काही एवढं माहीत नाही, त्यामुळे मी तुम्हाला सांगते. तुम्हाला माहीत असलं तर तुम्ही तुमच्या पोरांना सांगा.
खूप काय आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पोरांना सुद्धा शिकवा. आम्ही सुद्धा प्रयत्न करू शिकवायचा आणि तेच मी त्यासाठीच तिला नेलेलं. हो माहीत आहे 3 दिवसाचं पारायण असतं. मी आधीच जायला पाहिजे होतं, पण लहान पोरींना सारखं घेऊन मला ट्रॅव्हल करता येत नाही आणि खडूसच्या पण गाड्यांचा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे मी आज शेवटच्या दिवशी गेलेले. पारायण संपवून सगळ्यांचे आभार मानायचे चालू होते, तोपर्यंत म्हणलं आपण पाया पडून येऊ देवी आईच्या, कारण की परत खूप गर्दी झाली असते. पोरांना घेऊन काही शक्य नव्हतं व्हिडिओ करून आशीर्वाद घेणं, म्हणून म्हणलं आधीच करूया. आणि आमची लाडूबाई बघा सगळ्यांच्या कॉपी करून इथं पाया पडत होते, हळदी कुंकू वगैरे देवाला व्हावं. पोरांना सांगायची गरज लागत नाही, जे आपण करू तेच पोरं करत असतात. आता ती चप्पल घालूनच आतमध्ये आलेली, कारण की ती चप्पल काढायलाच तयार ना. लहान मुले चालून जातं, देवी आई काय त्यांचा राग मानणार नाही, कारण की लहान पोरं देवाघरची फुलं असतात. आम्ही पाया पडूपर्यंत आमच्या मॅडमांनी इथं पूजा मांडलेली, त्याच्या पुढचं केळं उचलून इथं खायला घेतलेलं होतं. आता घेतलंय तर काय करणार, मला असू दे, देवी आईचा प्रसाद आहे म्हणून खा म्हणलं तिला. पाया पडून येऊस तोपर्यंत पारायण सगळं समाप्त होऊन सगळ्यांचे आभार वगैरे मानून सगळी लोक चाललेली होती. त्यानंतर महिला मंडळांना पहिला महाप्रसादासाठी बसवलं आणि आमच्या सासूबाई बघा कशा इशारे करतायत. आम्ही मुंबईला होतो ना तेव्हा खूप मज्जा केली आहे बरं का. सगळ्यांना माहिती आहे मी यूट्यूबला व्हिडिओ वगैरे टाकते, त्यासाठी त्या मला म्हणत होते की माझे पण व्हिडिओ टाक बरं का. म्हणलं नक्की टाकेन, तुम्ही बघा. त्या म्हणल्या मी व्हिडिओ बघते तुझे. म्हणलं थँक्यू. त्यानंतर ना मग इथं हळदी कुंकू वगैरे लावत होत्या यात आहे. मग मला लावलं, माझ्या मैत्रिणीला लावलं, मग आमचं बघून लाडूला सुद्धा लावायचं होतं. लाडूनं त्यांना लावलं, त्यांनी सुद्धा हिला. महाप्रसाद वगैरे करून या दोघांची ना इथं मस्ती चालू होती. म्हणजे एका वयाची पोरं भेटली की त्यांचं खेळणं चालूच असतं. आणि या सासूबाईंनी मी जेव्हा प्रेग्नेंट होते ना लाडूच्या वेळेस खूप त्यांनी मदत केली आहे, म्हणजे दवाखान्यात नेणं आणणं, कारण खडूस कामावर असल्यामुळे त्यांना जमायचं. खूप त्यांनी सपोर्ट केला. जेवढं त्यांना थँक्यू म्हणे तेवढं कमीच आहे, एवढं त्यांनी मला मदत केली. आणि मी व्हिडिओ बनवते तर बघा कशी यांची इथं मस्ती चालू आहे. आम्ही सासू कमी मैत्रीणच जास्त आहे बरं का, त्यामुळे जरा समजून. तर मुंबईला असतात त्यामुळे काही सारखं भेटणं होत नाही. ते आत्ता आल्या म्हणून म्हणलं चला भेटून जाऊ. मग काय सगळ्यांना बाय बाय केलं आणि घरी निघाल. घरी बसलो, एक 10-15 मिनटं बसलो, पाणी वगैरे पिऊन विश्राम केला आणि त्यानंतर मग ती जायला निघाली. पण या गोग्या दादाला इथं एवढं करमून गेलेलं होतं, एवढं छान वाटत होतं की त्याला जायचंच नव्हतं. तिला जाणं गरजेचं होतं, कारण की घरी मिस्टर आहेत आणि तिची मोठी मुलगी सुद्धा शाळेत गेलेली होती, तिला क्लासला सोडायचं होतं संध्याकाळी. त्यामुळे तिला बाय बाय केलं. त्या माऊला जाताना बघून आमची लाडूबाई जाऊन गाडीवर बसली, म्हणे मी माऊ बरं जाणार आहे, मी काय घरी येत नाही तुझ्या बरं. आणि आमची शिया मॅडम बघा कशी माऊला जाऊन चिकटली. तिला पण यायचं नव्हतं, म्हणजे तिला पण हाऊसली गाडीवर जायला, एवढी तर आगाव झाली. असा गेला आमचा आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ, चंद्रभागे स्नान तुका मागे हे शिदान, विठ्ठल रुक्माई ढोकार रुक्माई विठ्ठल रुक्माई ढोकार, अकल पायुष भावे तया कुळा माझी अस कळा हरीच्या दासा, अहंकाराचा वारा लागू राजसा माझ्या विष्णुदासा भाविका, नामा म्हणतया असावे कल्याण जावखी निदान पांडुरंग, मागण्याची एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा, म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पाहि संतांची, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम, पुंडलिक वरदा हरिहर माऊली ज्ञानी